हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल आणि आनंदी असाल आणि नेहमी हसत असाल. आज आणखीन एक सुंदर आणि छान असा विषय मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. थोडासा तुम्हाला थंबनेलवरून लक्षात आलेलंच असेल, परंतु तरी देखील मी तुमच्याबरोबर शेअर करावा असा एक आगळा वेगळा आणि सुंदर असा विषय आहे. बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण व्यवसाय करतो, ज्यावेळेस बिझनेस करतो, त्यावेळेस आपल्याला अनेक अडथळे येतात, अनेक समस्या येतात. परंतु त्या अडथळे आणि समस्या यांना आपण कशाप्रकारे पाठ द्यायचे आणि कशाप्रकारे समोर जायचं हे खूप महत्त्वाचं आहे. जेणेकरून ते करत असताना जे आपल्याला आता ज्यांनी कठोर परिश्रम करून ते यश प्राप्त केलेले आहे, अशा बऱ्याच जणींना त्या अडचणीतून आणि त्या स्ट्रगलमधून सामोरे गेलेले असतात. तर ज्या नवीन व्यवसाय करतात मैत्रिणी, ज्या नवीन बिझनेस स्टार्ट केलेले असतात, त्यांना देखील अनेक अडचणी येतात, अनेक समस्या येतात. परंतु त्या अडचणींना आणि त्या समस्यांना कसं सामोरे जायचं आणि कशाप्रकारे आपण त्याच्यातून मार्ग काढून आपण आपला व्यवसाय स्टेबल करायचा किंवा आपला जो व्यवसाय आहे तो संपूर्णपणे आपण व्यवसायामध्ये उतरायचा आणि संपूर्णपणे सक्सेसफुल बिझनेस उभा करायचा, तो कशाप्रकारे करायचा याचा उपयोग तुम्हाला ह्या थोड्याशा टिप्समधून होणार आहे असं मला तर वाटतं. नक्कीच होईल अशा आशा आहे आणि झाला तर नक्कीच मला सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते पण सांगा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा आणि जास्त वेळ न घालवता कुठला महत्त्वाचा विषय आहे आणि कुठल्या गोष्टी आपल्याला व्यवसाय करताना आवश्यक आहेत, जेणेकरून तो बिझनेस करत असताना त्या महत्त्वाच्या कुठल्या टिप्स आहेत ते उपयोगी पडतील, ज्या मला उपयोगी पडल्या त्या तुमच्याबरोबर मी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. तर पहिल्याच सगळ्यात आणि महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रिस्क घ्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बिझनेसमध्ये रिस्क घ्या. ज्याला मराठी माणूस खूप घाबरतो, रिस्क घेण्यासाठी खूप घाबरतो. परंतु बिझनेसमध्ये मैत्रीण रिस्क घेतली तरच तुम्ही यशस्वी होऊ शकतात. जर तुम्ही रिस्क घेतली नाही तर यशस्वी होऊ शकत नाही. म्हणजे जर तुम्ही म्हटलात की नाही बाबा आज मी एवढं आणलं आणि एवढंच नाही झालं, तर लगेच आपण महागं पडतो. मराठी माणसाला काय वाटतं, आज जर मी 10 रुपयाचं आणलं तर माझं 10 रुपये जो माझा खर्च आहे तो गेलेला जाऊन मला वरती 5 रुपये लगेचच भेटले पाहिजे, अशी मराठी माणसाची मानसिकता आहे. परंतु बिझनेसमध्ये तसं असतं का? नसतं. ज्यावेळेस तुम्ही एखादं 10 रुपयाचं प्रोडक्ट आणतात त्यावेळेस तिथलं तुमचं कमीत कमी 4 रुपयाचं 5 रुपयाचं विकलं जातं मित्रांनो. कमीत कमी सुरुवातीला तर 2 रुपयाचं धरून चला ते विकलं जातं आणि जे बाहेरचे मागडचे जे आहेत ते 8 रुपये आपले म्हणजे गुंतवून पडतात. बिझनेसमध्ये तेच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे बिझनेसमध्ये कधीही रिस्क घ्यायला शिका. जोपर्यंत तुम्ही रिस्क घेत नाही तोपर्यंत बिझनेसमध्ये पुढे जाणार नाही. आणि सुरुवातीला तर जर तुम्ही नफा तोटा ह्याचा जर विचार करत गेलात तर तुम्ही बिझनेसमध्ये कधी यशस्वी होऊ शकत नाही. कमीत कमी बिझनेस आपला स्टेबल व्हायला आपल्याला 5 ते 6 वर्ष लागतातच. कारण बघा नोकरीचं कसं असतं, परमनंट जॉब असतो 1 ते 6, 1 ते समजा आपण सकाळी 9 ते 10 केला, 5 ते 10, तसं बिझनेसमध्ये नसतं. बिझनेसमध्ये आपल्याला स्टेबल होण्यासाठी 4 ते 5 वर्ष जातात. एका पिढीकडून हा 10-10 पिढीकडे जाणारा व्यवसाय आहे तो म्हणजे बिझनेस आहे. तर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे कठोर परिश्रम करा. व्यवसाय करत असताना कधीही परिश्रम, कष्ट करण्यासाठी माघार घेऊ नका. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला भरपूर प्रमाणात कष्ट घ्यावे लागणार आहेत. कुठलाही व्यवसाय करा तुम्ही, छोट्यातला छोटा घ्या, मोठ्यातला मोठा घ्या. कुठलाही व्यवसाय करायचा झाला असेल तर त्याच्यासाठी कष्टच आहेत. बिगर कष्टाचा कुठलाही व्यवसाय उभा राहत नाही मैत्रिणींनो. त्याच्यासाठी अहोरात्र दिवस रात्र कष्ट करण्याची ज्यावेळेस तुमची तयारी असेल त्यावेळेस तुमचा व्यवसाय नक्कीच सक्सेसफुली होऊ शकतो, हे मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही व्यवसायामध्ये कष्ट घेण्याची जर तुमची तयारी नसेल तर तुम्ही कधीही व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकत नसाल. व्यवसायामध्ये आजचं काम उद्या, उद्याचं काम परवा असं अजिबात चालत नाही. जेव्हाच्या तेव्हा गोष्टी कराव्या लागतात त्यावेळेसच तुम्ही सक्सेसफुल होऊ शकतात. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कधी हार मानू नका. ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय करतात त्यावेळेस तुम्ही कधीही हार मानायची नाही. कारण कधी तुम्हाला यश येईल, कधी अपयश येईल, कधी नैराश्य येईल, सगळ्या गोष्टी येत असतात. ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी जरी आल्या तरी देखील तुम्ही हार मानायची नाही. आपलं जे आहे ते काम आपण आपल्या प्रामाणिकपणे कष्टाने करत राहायचं. एक ना एक दिवस यश आपल्याला नक्कीच भेटतं. चौथी महत्त्वाची गोष्ट आहे, जे आवडतंय ते करा. तुम्हाला जे आवडतंय ते करा. म्हणजे तुमची आवड कशात आहे हे बघा. आता बऱ्याच मैत्रिणींना, आता कोणाला कशाची, कोणाला स्वयंपाकाची आवड असते, कोणाला ब्लाऊज शिवायची आवड असते, कोणाला मेहंदी डिझाईन करायची आवड असते, कोणाला कशाची आवड असते. प्रत्येकाची आवड वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळी असते. असं नाही की सगळ्यांना एकाच गोष्टीमध्ये आवड आहे. कोणाला स्वयंपाक बनायला आवडतो. आज कितीतरी घरातून छोटे मोठे व्यवसाय स्वयंपाकावर सुद्धा चालत आहेत. अशा अनेक नाही वेगवेगळ्या गोष्टी. कुणाला स्वीट बनवायला आवडतं, त्याच्यामध्ये तुम्ही बेकरी प्रोडक्ट्स
प्रोडक्ट्स बनवू शकतात. अशा वेगवेगळे ज्याच्यामध्ये म्हणजे बघा तुम्हाला आवड कशात आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. स्वतःची आवड स्वतःला ओळखता आली तर त्या बिझनेसमध्ये तुम्ही 100% यशस्वी होऊ शकता. तुम्हाला स्वतःची आवड कशात आहे हे आधी ओळखून घ्या आणि तो व्यवसाय तुम्ही नक्कीच निवडा आणि त्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही यशस्वी होऊ शकाल. आज तुम्हाला त्या गोष्टीबद्दल एक गोष्ट माहीत झाली तर पुढच्या वेळेस तुमची 10 गोष्टी जाणून घेण्याची तुमची तयारी लागते. एखादं प्रोडक्ट्स ज्यावेळेस तुम्ही निवडता त्यावेळेस ते एक प्रकारे जर तुम्ही बनवलं गेलं तर त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या प्रकारे त्याच्यात काय चेंज करता येईल हे तुमच्या बुद्धीनं म्हणजे चाललं पाहिजे. की ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट निवडता तुमचं म्हणजे आवड निवडलेली असते, जी गोष्ट निवडलेली असते त्यामध्ये आपण काय इन्क्लूड करू शकतो हे तुम्हाला ॲटोमॅटिक समजतं, जास्त प्रमाणात समजतं. त्यामुळे ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आवड आहे तीच गोष्ट नक्की करा. 5वी गोष्ट आहे अपयश पचवण्याची तयारी सांगा. मगाशीच मी सांगितलं की अपयश पचवा, नैराश्य येऊ द्या. तुम्हाला कितीही अपयश आलं तरी देखील पचवायची तयारी ठेवा. एखाद्या वेळेस ज्यावेळेस बघा आता बेकरी प्रोडक्ट्स असतील किंवा घरी बनवलेले मसाले, लोणचं असे वेगवेगळे प्रोडक्ट्स असतील ते कधी कधी खराब होतील तरी देखील तुम्ही त्याच्यामध्ये अपयश पचवण्याची तयारी ठेवा. ज्यावेळेस एखादा आपण माल आणतो, एखादं प्रोडक्ट्स बनवतो किंवा विक्रीसाठी ठेवतो, ते नाही जरी विकलं तरी हार मानू नका. थोड्या दिवसानं कालांतराने माहिती झाल्यानंतर नक्कीच विकेल. अपयश आलं तरी अपयशाला हार मानून आपला व्यवसाय कधीही बंद करू नका. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे 6 नंबरची उत्तम. जे काही तुम्ही प्रोडक्ट्स बनवतात किंवा सेल करतात ते चांगल्या प्रकारचे बनवा, चांगल्या प्रकारचे तयार करा आणि विकण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याचे बेनिफिट तुम्हाला चांगले मिळतील. जर तुम्ही एखादं प्रोडक्ट जर हलक्या दर्जाचं, लो दर्जाचं दिलं तर त्यावेळेस ते दुसरा कस्टमर तुमच्याकडे घेऊन येईल का? नाही येणार. जर तुम्ही एखादं प्रोडक्ट चांगल्या क्वालिटीचं दिलं, उत्तम क्वालिटीचं दिलं आणि रिजनेबल प्राईजमध्ये दिलं तर नक्कीच ते एक कस्टमर आपल्याला दुसरे 2 कस्टमर घेऊन येत असतं. त्यामुळे कधीही व्यवसाय करत असताना, बिझनेस करत असताना जे काही आपलं प्रोडक्ट्स आहे त्याची क्वालिटी नेहमी उत्तम आणि चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे निगेटिव्ह व्यक्तीचं ऐकू नका. ज्यावेळेस तुम्ही बिझनेस करत असतात त्यावेळेस आपल्या अवतीभोवती बऱ्याचशा निगेटिव्ह गोष्टी असतात किंवा निगेटिव्ह लोक असतात. कशाला हे व्यवसाय करतात, काय यांना फायदा होणार आहे, उगाच नाही त्या गोष्टीमध्ये तुम्ही करू नका. म्हणजे असा समाजाकडून आपल्याला मोठ्या प्रमाणात विरोध होतो. ह्या गोष्टी कुठं काय चालतात का किंवा हे असं होतं का, अशा बऱ्याच गोष्टीचा आपल्याला समाजामधून विरोध होतो. आता बघा ज्यावेळेस आपण यूट्यूब चालतं काय पण करतात, उगाच काय काम नाही म्हणून करतात, असे बरेच लोक आपल्याला बोलतात. आता मी स्वतः करते तर मला पण बरेच जण म्हणतात काहीला काम नाही म्हणून करते असं बरेच जण म्हणतात. परंतु जे करतात त्यांना माहिती आहे याच्यामध्ये किती काम आहे आणि किती गोष्टी याच्यामध्ये आहेत. हे जी व्यक्ती करते त्याच व्यक्तीला याच्यातलं कष्ट माहीत असतात किंवा किती वेळ लागतो हे पण महत्त्वाचं असतं. बिगर कामाची कुठलीही गोष्ट नसते. म्हणून ज्यावेळेस आपल्या अवतीभोवती आपण कुठलंही प्रोडक्ट्स निवडलेलं असेल किंवा कुठलंही काम करत असेल असे निगेटिव्ह लोक आपल्याला भेटतील तर अशा निगेटिव्ह लोकांपासून थोडंसं लांब राहायचं. जरी त्यांनी सांगितलं तर हो म्हणायचं आणि जे आपल्याला पटतं तेच आपण करायचं. त्यावेळेसच आपण बिझनेसमध्ये यशस्वी होऊ. नाहीतर जर आपण एखादी व्यक्ती कोणी आपल्याला काय बोलली म्हणली ती जर गोष्ट मनावर घेतली तर आपण बिझनेसमध्ये कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे महान व्यक्ती किंवा तुम्ही त्यांच्याबरोबर ज्या आता तुम्ही प्रोडक्ट्स निवडले असतील तशा आणि कुठल्या ठिकाणी आहेत, दुसऱ्या ठिकाणी आहेत का त्याच्याबाबत सर्च करा, त्या ठिकाणी भेटी द्या. त्याच्यातून तुम्हाला नवीन काही शिकण्यासारखं भेटते का ते बघा. अशा ज्यावेळेस तुम्ही एखादं प्रोडक्ट्स निवडलेलं असेल किंवा आपल्या बिझनेस रिलेटेड जे लोक असतील त्यांच्याशी जावा, त्यांच्याशी भेटीगाठी घ्या किंवा नवीन ठिकाणी नवीन काय भेटते का, नवीन काय शिकायला मिळते का हे बघा, जेणेकरून तुम्हाला व्यवसायामध्ये आणखीन चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होईल, माहिती होईल. जर तुम्ही तशा व्यक्तीबरोबर ज्या व्यक्ती आपण जो बिझनेस करतो आसपास असतातच, आपण शोधलं की सापडतं, आसपास तशा व्यक्ती असतातच. ज्यावेळेस आपण बिझनेस करतो त्यावेळेस जर तशा व्यक्ती आपल्याला भेटल्या तर नक्कीच आपण त्यांच्यापर्यंत पोहोचा आणि त्यांनी कशाप्रकारे आपल्या बिझनेसमध्ये म्हणजे कुठले चेंजेस केले, कुठले बदल केले, त्यांना कुठल्या अडचणी आल्यात हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्याचा फायदा आपल्या व्यवसायाला नक्कीच 100% मैत्रिणींना मिळत असतो. त्यामुळे कुठल्याही महान व्यक्तीसोबत आपल्या बिझनेस रिलेटेड कधीही नक्कीच चर्चा करा. ज्यावेळेस तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस नक्कीच चर्चा करा. वेगवेगळ्या बिझनेसमॅनला फॉलो करा, त्याचा देखील आपल्या आयुष्यात खूप छान असा फायदा भेटतो. त्यानंतर आहे यश मिळवण्यासाठी तयारी ठेवा. जोपर्यंत तुम्हाला
बिझनेसमध्ये यश भेटत नाही तोपर्यंत माघारी हटायचं नाही. 5 वर्ष जाऊ द्या, 10 वर्ष जाऊ द्या, जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत त्याच्यातून अजिबात माघार घ्यायची नाही. जर तुम्हाला यश नाही भेटलं तर तुम्ही परत आणखीन जास्त डिप्रेशनमध्ये जाणार. परंतु मला तर वाटतं नक्कीच ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न चांगले केले असेल, चिकाटीने एखादा व्यवसाय करत असाल, त्याच्यामध्ये नक्कीच यश मिळतं. कारण ती मिळवण्यासाठीच आपण धडपडत असतो. जोपर्यंत ती आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण ती गोष्ट मिळवण्यासाठी किंवा ती गोष्ट मिळत नाही तोपर्यंत आपण आपली पायरी आहे किंवा जी आपली लढाई आहे ती सोडायची नाही, जोपर्यंत आपल्याला यश भेटत नाही तोपर्यंत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि छान असा गुण आहे बिझनेससाठी लागतो. सगळ्या बघा म्हणतात, आणखीन देखील आपल्या समाजामध्ये म्हणजे मराठी समाजामध्ये म्हण आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, 10 नंबरची गोष्ट आहे. सगळेजण नक्की ऐका की ज्यावेळेस तुम्ही बिझनेस करता त्यावेळेस डोक्यावर बर्फ आणि तोंडामध्ये साखर ठेवा मित्रांनो. कारण ज्यावेळेस बिझनेस करतो त्यावेळेस अनेक गोष्टींना तुम्हाला सामोरे जावं लागतं. कारण एक नाही तर 10 गोष्टी तुम्हाला त्या घडत जातात. परंतु त्यावेळेस कधीही हायपर होऊ नका. त्यावेळेस शांत ठेवा आणि तोंडामध्ये साखर ठेवा. म्हण आहे बघा, मारवाडी लोक कितीही झालं तरी गोड बोलतात. कारण त्यांच्याकडे कस्टमर येण्यासाठी त्यांच्याची खासियतच आहे की ते गोड. बिझनेसमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला डोक्यावर बर्फ आणि तोंडामध्ये साखर ठेवूनच यशस्वी व्हावं लागेल. कारण ज्यावेळेस तुमच्या स्वभावामध्ये जर चिडचिडपणा असेल किंवा रागीटपणा असेल किंवा तुमची बोलण्याची वृत्ती व्यवस्थित नसेल तर तुम्ही कधीही बिझनेसमध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. मग कधीही बिझनेस करताना डोक्यावर बर्फ आणि तोंडामध्ये साखर ठेवा. असं नाही म्हणत की तुमच्यावर अन्याय झालं तरी तुम्ही त्याला हे करा, परंतु ज्यावेळेस तुम्ही हे करत असाल त्यावेळेस नक्कीच त्या गोष्टीचा विचार करा. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला काही यातील टिप्स उपयोगी वाटल्या असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला भेटू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.